मंडळी नमस्कार. सातारा ॲग्रोच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विकी, तुमचा मित्र. आपला हा दुसरा व्हिडिओ असणार आहे सरांच्या सातारा ॲग्रोच्या व्हिडिओच्या चॅनलचा. आज एक नाही मंडळी, मी असा धमाका घेऊन आलोय तुमच्यासाठी, डबल धमाका घेऊन आलोय. चेनसॉ घेऊन आलोय मी तुमच्यासाठी. आता तुम्ही म्हणाल चेनसॉ म्हणजे काय? चेनसॉ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याच्यात मी आणलेल्या आजच्या व्हिडिओमध्ये हे चेनसॉ नक्की खास काय आहेत ते ह्याचं कारण असं आहे की हे चेनसॉ आहेत ना मंडळी, हे समोर तुम्हाला 3 चेनसॉ दिसत आहेत. 6 इंची, 12 इंची आणि 16 इंची. हे मंडळी चेनसॉ हे बॅटरीवर चालणारे आहेत. बॅटरीवर आतापर्यंत पेट्रोलवर चालणारे बघितले तुम्ही, बरोबर? हे सगळे बॅटरीवर चालणारे चेनसॉ आहेत. आणि हे बॅटरीवर चालणारे चेनसॉ मंडळी तुमचे इतके फायद्याचे असणार आहेत ना, तुमचा खर्च किती वाचवणार आहेत बघा. अहो, मी डबल धमाका का म्हटलं माहितीये का? डबल बॅटरी आहे ह्यासाठी, डबल बॅटरी. आणि हे बारकं पिल्लू दिसतंय का, ह्याची बॅटरी सेम आहे, ह्या मधल्याची बी बॅटरी सेम आहे आणि ह्याची बी. थोडं आता तुम्ही समजून घ्या की ही बॅटरी, ह्याची बॅटरी सेम काय, सगळं आपण जाणून घेणार आहे. ज्याचं शेवगा आहे, ज्याचा पेरू आहे, ज्याचं बांधावली बाबा काटवण वाढले किंवा इतर काही थोडीशी छोटी मोठी झाडं वाढलेली आहेत, त्यांना झाडं कापाय हातानं त्रास होतो, त्यांच्यासाठी ना मंडळी, ते शेतकरी बांधवांसाठी आणि ज्याला घरगुती वापरासाठी घ्यायचंय त्याला हे सगळ्यात एक नंबर असणार आहे. घरगुती वापरामुळे तुमच्या आसपासची जी काही बागेची मशागत असेल किंवा कुठली त्यासाठी, तर हे चेनसॉ बॅटरीवर चालणार आहे. ह्याची सगळी माहिती, ह्याला ऑइल कुठलं लागतं, ह्याला चेन किती टाईट करायची असती, ह्याला असेंबल कसं करायचंय, ह्याची बॅटरी किती वॅटची आहे, चार्जिंग किती वेळ करायचंय, सगळी माहिती तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची मी आता तुम्हाला देणार आहे. माझ्यासोबत असणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये अर्थातच जाऊ मंडळी सातारा ॲग्रो मशिनरीचे मालक वाघ सर. सर या, आता व्हिडिओमध्ये याच तुम्ही एंट्रीज करा, तुमच्याशिवाय व्हिडिओ अपूर्ण आहे. मित्रांनो नमस्कार, मी अमित वाघ. मागच्या वेळेस व्हिडिओ बनवलेला, सरांनी आपल्याला भरपूर प्रकारच्या काय गोष्टी कशा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या होत्या. पण आता मागच्या वेळेस व्हिडिओ बनवलेला प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे. निश्चित त्याचं निश्चित. कारण का की आपला डिस्काउंट ऑफर बरोबर, आणि जे शेतकऱ्याला प्रोडक्ट देईल ती चांगल्याच क्वालिटीचे देतो आपण. निश्चितच. सातारा ॲग्रो मशिनरीचं नाव ह्यासाठीच गणलं जातं की शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत वाघ सर हे त्यांचे बहुतांश प्रॉडक्ट हे विकत असतात. आणि आता मी दुकानात होतो, प्रचंड गर्दी होती. आम्ही अक्षरशः व्हिडिओ बनवायला बाजूला आले, म्हणजे ह्याच्यात तुम्ही समजू शकता की आम्हाला इथे व्हिडिओज बनवता येणार. तर आता मी जास्त वेळ घेणार नाही तुमचं मंडळी, तुम्हाला मला माहिती उत्सुकता भरपूर आहे. तर सर, हे बॅटरीवर चालणारे चेनसॉ जे शेतकऱ्यांच्या प्रचंड फायद्याचे असणार आहे त्याच्याबद्दल माहिती सांगायला तर सुरुवातच करूया आपण. तर साहेब, आता हे जे चेनसॉ आहे, हे छोटं पिल्लू, हे पिल्लू, होय, हे पिल्लू दिसतंय छोटं, हा, पण काम दमदार करतंय. ह्याचं बर. काय वैशिष्ट्य, हे 6 इंच चेनसॉ आहे. बर. जे छोटे शेतकरी असतील किंवा शेवग्याची बाग असते, फळबाग असतील, जे आजूबाजूला जी छोटे फांदे आहेत त्या, बर. काट्याच्या झाडे आहेत त्या, जे शेतकऱ्यांना पकडीनं कट करायला किंवा कोराडीनं कट करायला हाताला इजा होते कधी कधी, हाताला इजा होती, त्यासाठी बरोबर. हे चेनसॉ बर. जबरदस्त आहे. ह्याचा बर. काय फायदा, बॅटरी काढायला एकदम सोपे आहे. बर. ही बॅटरी बघितली कशी काढ निघते, मोकळी झाली. एका सेकंदाच्या बॅटरी निघाली. चार्जिंगला बी इथं चार्जिंगचा पॉईंट दिलेला आहे. आणि आपण आता एक मिनिट, आपण प्रेक्षकांना दाखवूयात. चार्जिंगचा पॉइंट इथं इथं आहे. इथं चार्जर दिलेला आहे. इथं हे चार्जर असं आहे. इथं आपण असा फिटिंग हे करायचा. बघा मंडळी, हा चार्जर आहे ह्याचा. हा किती इंच आपला? 6 इंची हा 6 चेनसॉ इंच. आहे. जे साधी सोपी जी कामं तुम्ही कट करू शकता त्यानं त्याचा आहे हा चार्जर. तर हा चार्जर असं इथं तुम्ही ह्याच्यात हे करू शकता. ही बॅटरी आहे त्याची सगळी, तर ही चार्ज करू शकता. आणि ही किती वेळासाठी चार्ज करायची सर? ही 1 तास 1.5 तासात बॅटरी फुल. तास 1.5 तासात बॅटरी फुल. विषय संपला, कामाला सुरुवात करा. आणि कामाला किती वेळ चालणार हे काम आपलं? 1 तास ते 1.5 तास. लोड आला तर 1 तास, आणि मोकळं चाललं म्हणजे कंटिन्यू चाललं तर 1 तास, तर 1.5 तासापर्यंत. बॅटरी तर 1 तास 1.5 तासात फुल चार्जिंग होते. डबल बॅटरी देतोय आणि डबल धमाका देतोय आपण. अजून काय पाहिजे? आणि मित्रांनो, ह्याचे स्पेअर पार्ट आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीमध्ये उपलब्ध आहेत. बर. ह्याचे स्पेअर पार्ट काही मागा शेतकऱ्यांनी काहीही मागितलं तरी त्याचे सगळे सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील खूप प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्यांनी. मशीन भरपूर खप आहे याचा. म्हणजे असं हो नाही की बाबा मशीन घेतली आणि तुमच्याकडे हे नाहीये, तुमच्याकडे सगळं आहे. ह्याची मोटर पाहिजे असली मोटर आहे. बर. प्रॉब्लेम झाला तर, पण ही क्वालिटीचं मशीन आहे. येस. आता मशीन आहे, प्रॉब्लेम होणार 6 महिन्यांनी, थोडं वर्षांनी 19-20 होतच हो. त्यात काय आणि विषय नाही. त्याची चेन वेगळी मिळेल, ही पट्टा वेगळा मिळेल, मोटर वेगळी मिळेल. हम्म. ही बॅटरी बी आपल्याकडे उपलब्ध आहे. बाकीच्या जे विकतात ना त्यांच्याकडे स्पेअर मिळत नाहीत, पण आपल्याकडे ह्यावरती मिळणार स्पेअर पार्ट. आता हे 6 इंची चेनसॉ झाला. हे 6चं झालं. आता जे मोठे शेतकरी आहेत त्यांना झाडं कट करायचे आहेत, झाडं लावायचे ते. पण मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कशासाठी, जे झाडं उपयोगीचे नाही ते त्यासाठी हा व्हिडिओ आहे आपला.
ही चेनसो आपला मोठा आहे 12 इंची. हम्म. 12 इंचीचा चेनसो आहे हम्म. आणि ह्याला बी डबल बॅटरी दिलेली आहे आपण. बर. आणि ऑइल टाकायचं बी समजून घ्या. हा. जे आपले व्हिडिओ आहेत तुम्ही बी हा. समजून घ्या. आता मला हा बरोबर तेच हा. मला विचारायचं होतं. मंडळी बारकाईनं बघा, आता तुमच्यासाठी कॅमेरा पण जवळ आणलेला आहे. मशीन कुठलंही असलं, भारतातलं जगातलं कुठल्याही प्रकारचं, त्याला ऑइल हे लागतं. आता हा बॅटरीवरचा चेन्सो आहे, पण ह्याला सुद्धा ऑइल लागतं. आता ही जी चेन आहे, ही चेन, ही जी कवर चेन्सोची ही सगळी, तर ही किती टाईट आहे बघा. ही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ह्याचं जे टेन्शन आहे ना, हे टेन्शन हे बघा, मी असं धरलंय, थांबा, हे एवढंच ठेवायचं, एवढंच. तुम्ही एकदम ढिलं पण ठेवू नका आणि एकदम टाईट पण. ह्याचा प्ले बघा केवढा, एवढंच ठेवायचं तुम्ही. आणि ह्याला आता ह्या बघा, ह्याला हे ऑइल आता केलेलं आहे. आता हे ऑइल कुठनं टाकायचं सर दाखवतील. ह्या बघा, इथून ऑइल टाकायचं. इथून ऑइल टाकायचे आणि ऑइल टाकत असताना 10 ह्याला मिली हा, 15 मिली 10 टाकायला मिली लागतं. 15 मिली कोणतं लागतं. बी ऑइल फक्त नवीन हा, टाकायचं. आता हे बघा, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू, इन्फिनॉल कंपनीचं हे ऑइल आहे. हे ऑइल तुम्ही बिंदास टाकू शकता, सरांच्याकडे उपलब्ध आहे. ज्यावेळी मशीन घ्यायला याल त्यावेळी हा डबा तुम्ही सरांच्याकडनं बिंदासपणे घेऊ शकता. तर ह्या कंपनीचं ऑइल आहे, हे टाकू शकता. 10 मिली ऑइल लय झालं मंडळी. एवढ्या ह्याच्यात तुमचं काम झटपट पटापट खटाखट काम तुमचं आणि खतरनाक होणार आहे. ह्यात ऑइल टाकलं, हम्म. जर असा आता चालू केलं आपल्याला, हम्म. चालू केलं, बटन दाबलं, हम्म. की असं नुसतं दाबलं, पंपिंग केलं हा. की ऑइल पाहिजे तेवढंच जातं त्याला. ऑइल पाहिजे तेवढं जाते. हे बघा, हाताला लागले, हे बघा, हा, ऑइल आहे. उगाच आणि- म्हणजे भरमसाठ जाते असं नाही. हा. योग्य तेवढं ऑइल त्याला आणि जातं. ह्याला सेटिंग, चेन आवडायचं, कमी हा. जास्त करायचं सेटिंग इथं आहे बघा. इथं हा स्क्रू, हा, इथं स्क्रू आहे. हे बघा मंडळी, हा स्क्रू दिसतोय. ह्या स्क्रूवरनं तुम्ही चेन जी आहे ती फिटिंग तुम्ही कमी जास्त ह्याच्यावरनं ह्या स्क्रूवरनं करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पाना वगैरे दिलेला आहे, सगळं आहे. ते पण तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही. आता ह्यानंतर अजून काय राहतंय, हा, ह्या आता बाकीचे झाले. ह्याची बॅटरी बी आपण पहिले Battery बघितले दाखवली. कसे हा. दाखवलेले हा. आणि तरी सुद्धा आपण ह्याची दाखवूयात बॅटरी. हा. ओपन करायची. एक मिनिट. निघली बघा बॅटरी. तर आता ही सुद्धा बॅटरी मंडळी, ही ह्याची आहे, 48 वॅटची आहे. 48 वॅटची आहे. हे बघा, लिथियम इयॉनची बॅटरी आहे. त्याचाही चार्जिंग प्लग इथं आहे. सेम आहे प्रोसेस, काही फरक नाही ह्याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीने ही बॅटरी तुमची चेन्सॉची असणार आहे. आता ह्यानंतर जो पुढचा चेन्सॉ असणार आहे त्याकडे आपण वळूयात. तो चेन्सॉ असणार आहे मंडळी 16 इंचाचा. हे मोठा हत्यार आहे, हा मोठा राखीस आहे. तर ह्या मोठ्या राखीसला सुद्धा ज्यांचं काम मजबूत असणार आहे आता, किंवा लाकडाची साईज जरा जास्त मोठी असणार आहे, किंवा तुम्हाला सहज काम करायचंय, इझी काम करायचंय, तर त्यांच्यासाठी हा 16 इंचाचा चेन्सॉ तुमच्यासाठी बॅटरीवर चालणारा असणार आहे. तर सर ह्याच्याबद्दल पण माहिती सांगा. अर्थातच आता माहिती सगळ्यांची सारखीच आहे मंडळी. म्हणजे ह्याला जे ऑइल बदलायचे सेम तशीच प्रोसेस आहे. ह्याला जी बॅटरी आहे ती तशी 48 वॅटचीच आहे, किंवा फक्त त्याची काय पात्याची साईज मोठी आहे, इतकंच ह्याच्यामध्ये फरक आहे. बाकी बटन वगैरे सगळे सेम आहे, तुम्ही बघू शकता. तरी सुद्धा परत म्हणजे एक तुमच्या कन्फर्मेशनसाठी हे ऑइलचे सरांनी सांगितलं, इथनं ऑइल भरायचं, बटन इथं खाली आहे, हँडलिंग असं आहे या पद्धतीनं. आणि झटपट KGF स्टाईल सुरुवात करा कामाला. काय सर, ओके, नाद नाही. आता बॉक्स मध्ये काय काय तुम्ही एकदा येतं? धरा, तुम्ही हा. म्हणजे असं हे बघा कसं चालतं. असं चालतंय. आपण आता पॅकिंग कसं येतं, हा. जे महाराष्ट्रात जे शेतकरी व्हिडिओ बघत असतात त्यांना ती पॅकिंग कसं येतं आपण दाखवलंच नाही ना. त्यांना बरोबर दाखवलं packing- पाहिजे आणि yes. कसं चालवून बी दाखवणार आहे आपण. येस. आता पॅकिंग मंडळी, आता ही छोट्या पिल्लूचं पॅकिंग आहे. हा, हे ठीक आहे. पॅकिंग बघा, ठीक आहे. पॅकिंग असं येतं, त्याच्यामध्ये असे मशीन येतं पॅकिंग. कंपनीचं पहिलं नाव बघा, अल्फ. अल्फ ALF कंपनीचं हे आहे. लिथियम इलेक्ट्रिक हाय स्पीड चेनसॉ 2 बॅटरी. हे बघा, बाकी सगळे डिटेल्स ह्याचे इथं आहेत, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीनं मॅन्युअल येतं, स्क्रूड्रायव्हर येतो छोट्याला. स्क्रूड्रायव्हर एक तुम्हाला दिलेला आहे. ह्यात सुट्टे पार्ट येतात. त्यानंतर तुम्ही हे असेंबल करायचे चेनसॉ या हा, पद्धतीनं ह्यातलं सगळं दाखवा, असणार ह्यातलं आहे. दाखवा. आणि त्यानंतर आता हे होतं MT. आता हे आपण 12 इंच. 12 इंचाचा आपण घेऊयात. हे बघा, या पद्धतीनं हे त्याचं मॅन्युअल आहे. मॅन्युअल इंग्लिशमध्ये असणार आहे, पण आपण मराठीत तुम्हाला सगळी माहिती देतो, त्यामुळे काळजी करू दोन नका, बॅटरी वाचायची दिल्या. गरज नाही. आम्ही तो वाघ आहे, तर आम्ही आहोत तुमच्यासाठी कुठलीही माहिती द्यायला. इंग्लिशमध्ये मॅन्युअल असलं तरी शेतकरी बांधवांना आपलं इंग्लिश समजत नाही, त्यामुळे त्याची काळजी करू नका. ह्याला आत एक बॅटरी आहे, ही एक बॅटरी तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली आहे. हे कवर आहे, बाकी हा काय पाना आहे, स्क्रूड्रायव्हर आहे, चेन आहे. मोठ्याची तुम्हाला ही चार्जिंग प्लग दिलं, हे आहे चार्जिंग वायर दिलेली आहे, त्याच्यामध्ये चार्ज तुम्ही करू शकता. ह्या 2 बॅटरी, ह्या बॅटरी नाही, ह्यात आहे, ह्या 2 बॅटरी बरोबर. आहेत.
तर ह्या पद्धतीनं हे असं पॅकेजिंग तुमचं सगळं असणार आहे. मित्रांनो हे 12 इंच चेनसॉ आपण आता डेमो बघणार आहे कसं कटिंग करतोय. क्वालिटी बघा मित्रांनो, ह्याची किंमत फक्त 4,000 रुपये होणार आहे. डबल बॅटरी, डबल धमाका आणि महाराष्ट्रात कुठेही पोच. बघा मित्रांनो, कसं आहे कटिंग. 4-5 सेकंदात तर खटकाच उडाला याचा. खटकाच उडावलाय. आता परत एकदा बघू आपण. बघा बस, कशी अजून quality? काय पाहिजे. आता तर पेट्रोलच्या ताकदीला बॅटरी जर मंडळी म्हणजे ऐकलं, आता तुम्ही लाईव्ह बघितलं, मी काय वेगळं बोललो. आता हे झालं 12 इंची, ही हे 6 इंची. ह्या पिल्लूचा बी डेमो बघू आपण आणि ह्याची पण किंमत शेवटली आहे तुम्हाला आम्ही सांगणार आहे. एखादा डेमो तरी बघा, किंमत तुम्हाला परवडणारी आहेच हो. ह्या बघा, आता आता तर हे लहान असल्यामुळं ह्याची जी लाकडाची साईज तुम्हाला लहानच ठेवायची आहे, पण तरी सुद्धा आपण एक अजून ट्राय करूयात. हो काय, त्यापेक्षा जरासं मोठं आहे हे. मोठं. क्वालिटी मंडळी तुम्ही बघितली आता, छोट्या पिल्लाची सुद्धा. कुठलंही द्या, हा चेनसॉ हा तुमच्यासाठी बेस्टच ठरणार आहे. मोठं बघायचं एकदा, जरा मोठ्यावर ट्राय करायचं का? चला करूयात. कसं आहे फिनिशिंग, कसं आहे सगळं. हे बघा, ह्यो तुकडा ह्या पिल्लानं आत्ता कापलाय. तर ह्या पद्धतीनं मंडळी हा बॅटरीवरचा चेनसॉ तुम्हाला मिळणार आहे. आता मला माहिती आहे, डेमो बघितलाय, सगळे बघितले, माहिती बघितली, सगळे इसकडून सांगितलंय. किमती मंडळी आता यायचंय आपल्याला, तर आता किंमत ऐकायची ना. चला, एका झटक्यात तुम्हाला 3 चेनसॉची ना सगळी किंमत आता वाकसर तुम्हाला सांगणार. तर चला मित्रांनो, डबल बॅटरी, डबल धमाका, 16 इंची, 12 इंची, 6 इंची चेनसॉ किती रुपयाला देणार आहे मित्रांनो? तर ही पिल्लू सातारा ॲग्रो मशिनरीज मध्ये आला तर फक्त 3,000 घेऊन जायचा मित्रांनो. आणि महाराष्ट्रात हे कुठेही पाहिजे असलं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहे. फक्त ह्याचं ट्रान्सपोर्ट वेगळं लागतील, त्याचं 150-200 रुपये ट्रान्सपोर्ट लागेल मित्रांनो. फक्त 150-200 रुपये ह्याला ट्रान्सपोर्ट लागणार आहे. आणि ही 12 इंचीचं पिल्लू घ्यायचं म्हणलं फक्त 4,000 रुपये किंमत आहे. आम्ही मागच्या महिन्यात भरपूर मशीन विकल्यात, पण आता ऑफर आम्ही जी 4,200 रुपयाची ऑफर होती ती 4,000 रुपये लावली. बर, आणि ही 3200ची लावली आहे, 3,000 रुपये लावली आहे. आणि जे शेतकरी अगोदर पैसे देऊन मशीन खरेदी करतात बर, त्यांना आपण ट्रान्सपोर्ट फ्री देणार आहे. वा. आता फक्त- वाट कसली बघताय मंडळी मग, आहे का? हा, ट्रान्सपोर्ट आपण फ्री देणार आहे. बर. जे शेतकरी व्हिडिओ बघून फोन करतील आणि डायरेक्ट पैसे अगोदर देतील बर. त्यांना फक्त चेनसॉ पोच देणार आहे. आणि वा. जे शेतकरी म्हणले मला 1,000 रुपये बुकिंग करून आम्हाला जागेवर पाठवा. पाहिजे असेल हा. तर त्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस 200-250 रुपये. काय असेल 300 तो रुपये जो तुमच्या- काय असेल तो. हा, म्हणजे हा. कुठं आता पुण्यात पाहिजे असलं तर ट्रान्सपोर्ट थोडंच कमी लागेल, बरोबर. लातूरला पाहिजे असलं तर अहो, ट्रान्सपोर्ट. या जायला 1,000-2,000 पुरत नाही. ती मग 200-300 रुपये काय नथिंग आहे. आणि जागेवर तुम्हाला पोच मिळते. व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही सगळं बघितलेलं आहे वाकसर, बरोबर. आता आपण बरोबर सगळं आहे. दाखवलंय. आणि जर समजा कोणी एसटीनं आलं साताऱ्यात, कारण सातारा ॲग्रो त्याला माहित नाही, तो स्टँडवर उतरला तर वाकसरांचा कोणताही कर्मचारी किंवा स्वतः वाकसर तुम्हाला स्टँडवर घ्यायला येतील. चहापाणी वेगळं होईलच होते, काही विषय नाही. पण महत्वाचं ह्या ज्या पद्धतीनं तुम्हाला आता सगळे ते मटेरियल दाखवतायत किंवा इतर कुठलेही त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते ह्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या डेमोमधून तुम्हाला सगळीकडून दाखवले जातील. तर चेनसॉ ज्यावेळी तुम्हाला घ्यायचा आहे, खाली नंबर दिसतोय, सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे, व्हिडिओच्या समोर पण दिसतोय 16 तुम्हाला. इंचीची प्राइस सांगितली नाही आपण. ओके, हा, ते राहिली. तर मित्रांनो, हे 16 इंचीचा चेनसॉ फक्त 5,000 रुपयामध्ये देणार आहे मित्रांनो. ह्याची क्वालिटी बी डबल बॅटरी, डबल बॅटरी आणि चार्जर तर आपण देतोय चार्जर तर फ्रीमध्ये. आहे, सगळ्याला सेमच आहे सिस्टीम. फक्त आणि- किमतीचा जो काय गणित आहे ना, हा. किंमत तुम्हाला अशी कुठेही मिळणार नाही. आणि सरांनी वरूनही तुम्हाला सांगितलंय की बाबा जे आधी बुकिंग करतील त्यांना काही थोडा लाभ आहे, ट्रॅव्हलिंग चार्जेस नसणार आहेत. आणि ज्यांना काय अजून त्यांनी सरांनी सांगितले सिस्टीम ती फोनवरती बोलतीलच तुमच्याशी. बाकी मंडळी कसं आहे माहिती आहे का, मटेरियल सगळीकडे, पण सातारा ॲग्रो मशिनरीमध्ये जे तुम्हाला मिळेल ना ती क्वालिटीज मिळेल, तुम्हाला परवडणारच मिळेल. आणि सरांचं वाक्य कायम असतं की शेतकऱ्याला परवडणाऱ्या वस्तू त्याच्या ताकदीनं, त्याच्या परवडणाऱ्या वस्तू आपण त्याला क्वालिटीमध्ये द्यायच्या. त्याच्यामुळं सातारा ॲग्रो मशिनरीचं नाव हे भारतभर, महाराष्ट्रभर गाजत आहे. आणि प्रचंड त्यांना आता गर्दी आहे. आम्ही ॲक्च्युली व्हिडिओ बनवायलाच बाहेर आलेलो आहे.
त्यांचे सगळे व्हिडिओ हे दुकानापाशी त्यांचे असतात, शॉपपाशी. आम्हाला तिथनं बाहेर यावं लागलेलं आहे, ह्याच्यानं ओळखा. तर बाकी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं, ज्यांना घ्यायचं आहे नंबर दिसतोय, नंबर फिरवा, कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट सरांना भेटायला या. बाकी सर आहेतच तुमचं सगळे व्यावहारिक सगळ्या गोष्टी आणि छापानी करायला. बाकी मित्रांनो- अजून काय? आणि मित्रांनी जे आपले महाराष्ट्रातनं व्हिडिओ बघतात त्यांनी प्रत्येक जणांनी कमेंटमध्ये कोणतं गाव आहे ते आवर्जून सांगितलं येस पाहिजे, येस, म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ कोण कोण बघतंय कोणत्या भागात बघितला जातोय? बघितला जातो हे बरोबर. नक्की कळवावे. हो हो हो. आणि बिनधास्त व्हिडिओ आवडला असला तर नक्की आपल्या साईडला बटन दिलेलं आहे, सबस्क्राईबचं बटन दिसतंय, टिंग नुसतं करायचंय, सबस्क्राईब करायचंय. कारण असलेच तुमचे फायद्याचे सगळे प्रॉडक्ट शेतीला लागणारे सगळे तुम्हाला मिळणार आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला. आणि खरेदी करायला तर सर आहेतच, आणि जागा पाहिजे असेल तर ती पण सुविधा आहे. त्याच्यामुळं बिंदास राहा, तुम्हाला क्वालिटीज देणार आणि क्वालिटीज मिळणार. भेटूया. भेटूयात. धन्यवाद. धन्यवाद. येस.